नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रवीण पाटील. आपली कामाने या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी खरंच म्हणजे एक अविस्मरणीय क्षण असं म्हणावं लागेल माझ्यातला, कारण गेली किती वर्ष आमचे बहिरीदेव हा तुम्ही पाहू शकता. हा तिकडे पेण आहे, तिकडे आमचं तरणखोप गाव आहे. तर तरणखोप गावचे आमची आज गाव जत्रा आहे आणि बरीच वर्ष लोक येतात इथे गाव जत्रेसाठी. आमच्या डोंगरावरती एक बहिरीदेव आहेत, मी कधी पाहिले नाही, पण आज पहिल्यांदा मी चाललो आहे. आता मी चढतो आहे, बाईक तिथे खाली लावलेले आहेत आणि आज खरंच खूप छान आनंद पण वाटतो की ती वर्ष मी फक्त तयारीच होतो की जायचं म्हणून, पण आज फायनली मला वेळ मिळाला आहे. अरे काही अशी नाही, हे बघ आमची सगळी मंडळी आज इथं तयार झालेली आहे. सुंदर असं दृश्य, कधी जाम भारी वाटते, एक नंबर. आता रस्त्याला लागलेले आहेत. आता मी पण चाललोय. काही ठिकाणी आहे चिकट, पण काय थोडी ग्रीप वगैरे मस्त आहे. शूज घातलेत, चपलान मला चालायला जमला ना. जाम भारी, एक नंबर, एकदम कडक. आकाश पाटील हा बघा, छोटा डॉन बघा, आणि तो एनर्जी ड्रिंक घेतोय बघा. वलनाची वाटा आहेत, वाटा एकदम जाम डेंजर आहे. हल्दीराम बोलताना याला म्हणजे कंदमुला. तो आता गोटे आमचा काढतोय. गोटे निघल काय, मी काठी आणलंय, हा घालतोय ना काढतोय. हळद नाही निघत, जाम नशीब आज जास्त मच्छर पण नाही, नाही तर आमच्या चावले असते ना मच्छर, तर गांजा आले असते ना, आम्ही सुजलो असतो. किंवा आलूचा झाड आहे, त्या वटपौर्णिमाला बायकांना लागतात ना ती आलू कालं कालं. ते आता हे कच्चं आहेत, ते पिकलं की कालं होतात. आणि येते जाम पाहिजे तर चाल आता. अरे बाबा या काय या, असं वाटते ना तो आता मुंजा पिक्चर आला होता ना त्याच्यासारखं वाटते. हे बघ धुकत राहायच, हे बघ हे ताना बिना आलं नाही, हे मुंजा पिक्चर सारखं आलं. तर काय असं जावं लागल बसून बिसून. म्हणून जंगलात आला ना की जरा ज्याला रस्ता माहीत आहेत ना त्यालाच घेऊन जा सोबत, नाही तर तिथला कोणतरी माहितीगार असेल त्याला घेऊन जायचा, नाही तर तुम्ही खपलो. मी पहिल्यांदा आलोय, मला रस्ते का माहीत नाही. तू तर गोटू माझ्यासोबत आहे म्हणून ठीक आहे. कुठं काय रस्ता माहीत नाही, आपल्या निसर्ग चलतं चाललोय. आवाज पण कोण जाईना तिकडून. हे आलवाचं झाड आहे, यो आलू म्हणा दिला याने खावाला, पण नक्की खावाच असते का यो तरी कधी खाशील. हे गोटू अरे काय पण देते खावाला, ये बघ काय खाशील मग तू. या चांगला नाही बघ मच्छर, लगेच 2 मिनिटं कुठे थांबलं नाही ना मी तर लगेच जमा होते. आमच्या गावात नको झालंय तर म्हणा. मच्छर चावा लागली की अशी सर लावून ठेवायची माती, त्यांनी मच्छर चावत नाही. काय या अरे कणशी लावायचा या तेच नाही. बघा ना घाण तसे आता खुल्यावर मच्छर नाही चावत, आता खुल्यावर चावतो. आता कसं जंगलात मच्छर जास्त होती आतमध्ये, आता ओपन आहे. ओपनवर आता जास्त मच्छर नाही चावणार. हा मावला आपला चढलेला आहे, मच्छर चावत बिचाऱ्याने जाम मच्छर खाली असेल. हा आता एवढा डोंगरावर चढल्यानंतर एवढा मोठा मैदान आहे बघा. ही जर खरंच एक लेवलने जमीन केली तर मोठा क्रिकेटचा राऊंड इथं होऊ शकतो. आणि फायनली तो तिथं देवांजवळ पोचलेलाच माझा माणूस, आणि मी पण आता तिथं चाललोय. अरे देवा मस्त डबका पण आहे, आणि बंटीला पण पोचलेला आहे, हनुमानावर पोचलाय, राहुलला पोचले, सगळेच पोचलेत. आम्ही देवांजवळ पोचलोय. हा आणले ते बॅग येत आहे. 2 मिनटं मी सगळं आता बॅग बिग काढतो, मग तुम्हाला सगळं दाखवतो.
बस बोलला तर मजा करता जॅकेटला पण आहेत काय फोटो पण निघतात काढू नको बाहेरला सिंगल घेतो परत माझे थांबा एक मिनिट पाणी घे येऊ नका परत घेईल तर तेव्हा जाईल आज आमच्या बहिरी जवळ आलोय आणि माझ्या हस्ते आज शेंदूर लावून झालेला आहे. आज खरंच खूप छान वाटतं, एक मनात आनंद आहे आणि आज बाप्पाचं पूजा करतोय, माझ्या बहिरी देवाची पूजा करतोय. आज सर्वजण माझ्या गावचे, माझे मामा, माझे बंधू, माझे सगळे आज इथे आलेले आहेत आज आमच्या बहिरी देवाजवळ आणि खरंच खूप साक्षात देव आहेत. गाव जत्रेला आमच्याकडे नेहमी हे देव आमच्या खाली येतात आणि ह्याच्या अगोदर पण यायचे, पण जेव्हा आमचे पूर्वज पूर्वी इथे राहायचे, आजोबा पंजोबा इथे राहायचे, माझं असं मामा पण आत्ता मगाशी म्हणाला माझ्याकडून की मला खूप छान वाटलं की पूर्वज आमच्या इकडे राहायचे, पण जेव्हा ते खाली गेले, पण हे देव कधी गेले नाहीत, पण आमच्याकडं गाव जत्रेला होळीला नेहमी देव खाली येतात. बैरी देव खरंच खूप साक्षात देव आहेत आणि आज मी पाया पडायला आलेलो आहे. आज आमची गाव जत्रा आहे आणि गाव जत्रेच्या दिवशी आम्ही आज नारळ फोडायला आलेलो आहे. खूप छान वाटतंय. एक पण दिसत नाही मला आलो ना हे बघ काय नाही, कीड पण लागले असे होल पडले पिकलेलं आहे. बस हलू 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 या आईचं चांगलं झालं भरून पिकलेलं एक नाही भेटला याई पिकलेलं खालं आहे खालं पिकलेलं. थांब रे जर खाऊ दे. रेश आहे काय खाशील तू? रेश आहे झाडवत आहे हे बघ कसं आहे एक नंबर. त्याला बोलताना रान मेवा हो, मग त्याला बोलताना रान मेवा काय ते आहे ना. काय करतो रे? आंब्याची झाडं लावतो काय? लावा 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 खत आहे हो झालं हे खत आहे. हा घे हे काय बी बोलताय. चांगलं कार्य करत राहा, अशी झाडं लावत राहा. जास्त बाहेर खाऊ नका. तो ढाकायचे त्याला याला बिर्याणी देतो. आता ते आलेले आहेत. आता आम्ही निघतोय. शेवटचा प्रणाम निघतोय. आता आम्ही परतीचा प्रवासाला निघालेलो आहोत. चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाचं नावान चांग भलर चांग भलर
बहुत ज्यादा मच्छर आहे. अरे योब कसला भरलाय बघ योब. अरे देवा हॅलो हॅलो अरे हॅलो हॅलो. सुंदर असं ओढा. ज्या गोष्टीची ओढ असते त्या ओढा हा बघा. नाही ती वांढरा आपली खातात. आणि हा आमचा गोट्या. यो आमचा गोट्या. ए गोट्या कोणता नक्की? ए गोट्या नक्की कोणचा? सगळ्यांच्या गोट्या. गोट्या सगळ्यांचा. तीन वाट्या वर्षी या वाट्याने केली फुल खावा भेटतात. अच्छा असा आहे. जो धावट्याचा धबधबा आहे त्या धबधब्याला जो पाणी जातो तो इथूनच जातो. ह्या ओढ्यावरून पाणी जातो. पाहू शकता तुम्ही किती मोठा आहे. पण आज पाऊस सकाळपासून पडलेला नाही त्याच्यामुळे पाणीच नाही ओढ्याला. नाहीतर आपल्याला पाहायला मिळालं असतं बघायला भेटलं असतं. मना पण जाम. मला सांग हा कशासाठी खोदला असेल? झाड लागवड आहे का? अच्छा मग काय लावलं नाही याच्यात? पण झाड लागली पण लागलं नाही. झाडं संपली होती का त्यांच्याकडे? अच्छा अच्छा. मग ते झाडाला लावताना मग ते झाडं संपली होती. जाऊया ना दिसला टेरा. आणि हे आता घालून बसले इथे ढेरा. बऱ्याच वाटा आहेत. कंचे वाटीन जाताना काही कळत नाही. पण लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा केव्हा जाल ना ज्याला वाट माहिती आहे त्यांनीच जावं. आयटमची वाट. अच्छा ही वाट आयटमची वाट. खाटे मोडताना ए चिकट आहे रे. हा सगळा कातेल आहे. पाय जो सटकला तो गटकला. ज्याचा पाय सटकला त्यात तो गटकला. ए पाय 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 वाचून. अरे तो गोट्या जाशील. गोट्या गेले म्हणजे आपण पण जाऊ. नाही सेफ. गोट्या बोलला सेफ तर आम्ही पण सेफ. कारण तो आमचा रानटी आहे. त्याला ह्या जंगलाची सगळ्यात जास्त माहिती आहे. आम्हाला नाही पण त्याला नक्कीच आहे. आता पाऊस आलाय. सकाळपासून पाऊस काय आला नाही तो आत्ता आलाय. आणि हा जर सकाळी असता तर खरंच आणखी वरती थोडी मजा आली असती. हा चालू आणि थोडा मजा भेटेल काय वेळ. फायनली आता थोडंसं खाली उतरलंय. आता आम्ही तिथून जरा खाली उतरलोय आणि जो मगाशी तुम्हाला ओढा बोललो त्या ओढ्याचा जो धबधबा निर्माण झालेला आहे तो पहा. इथे बघा इथं आहे दिसतो तुम्हाला. हे बघ हा जो धबधबा आहे तो जो वरून पाणी येतो तो या धबधब्याला येतो. पावसाळी कधी पण जर अशा कुठल्या ठिकाणी जात असाल तर जपून जरा. कारण प्रत्येक कातलावर पाणी परून असं चिकट झालेलं असतं. तर जरा पाय जरा वाचून. असा जबराट धावट्याचा धबधबा पण म्हणतात त्याला. आणि डेअरिंग त्याला मला असं वाटतं पडलेली आहे महागात जामत आजच्या गावात. कसं वाटतंय?
एकदम मस्त. काय शाबास. कधी या इकडे तुम्ही. जबरदस्त धबधबा आहे. पाहू शकता नाही असा खड्डा आहे. कमीत कमी 3.5-4 फुटाचा खड्डा आहे. आता बंट्याचा पुन्हा तो उतरला. आता आपण जाणार वरती. भाई ये भाल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर. अरे चुकली या वाट ज्याची त्याला तुझं दार र, ज्याला नाही जगी कुणी त्याचा तू आधार र. हे आलो देवा घेऊन मनी भोळा भावर, देवा गोड माझी मानून या घे. नाही मोठं मागण नाही कुळी हावर, बापावानी माया तुले कराला दे. अरे डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावर, चांग भलं ज्योतिबाच्या नावानं, चांग भलं ज्योतिबाच्या नावानं, चांग भलं, चांग भलं देवा, चांग भलं ज्योतिबाच्या नावानं, चांग भलं. गाव जत्रा आमची झालेली आहे. हे आमची ग्रामपंचायत ऑफिस आणि ग्रामपंचायत ऑफिसच्या बाजूला असलेलं गार्डन सुंदर असं जाम भारी आहे. गाव जत्रेचे आज मला मटण भेटलं आहे. आता घरी जातो, बनवतो, मस्त खातो. आणि तुम्ही पण जा. आता कशी वाटली व्हिडिओ तुम्ही बघून सांगा मला. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला मी सांगणारच आहे कुठे जाणार आहे ते.